तर एक महत्त्वाची बातमी, झिशान सिद्दीकींना मराठीचा वावडा आहे का अशी चर्चा होतीये। कारण झिशान सिद्दीकी यांनी इंग्रजीमधून शपथ घेतलेली आहे। त्यांनी ही पूर्ण शपथ इंग्रजी भाषेमधून घेतली, मराठीमधून शपथ का घेतली नाही असा सवाल आता विचारला जातोय। झिशान सिद्दीकी अनेक वर्ष मुंबईमध्ये स्थायिक आहेत, मात्र असं असतानाही आज शपथ घेताना त्यांनी इंग्रजी भाषेचा वापर केला, मराठी भाषेमध्ये त्यांनी शपथ घेतली नाही। त्यामुळे झिशान सिद्दीकी यांना मराठीचा वावडा आहे का असा प्रश्न आता विचारला जातोय। And that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter, remembering our leader, the late झिशान सिद्दीकी यांनी आज विधान परिषदेच्या आमदारकीसाठी शपथ घेतली आणि या शपथविधीला त्यांनी इंग्रजी भाषेमधून शपथ घेतली आणि यावरून आता अनेक प्रश्न विचारले जात आहेत। झिशान सिद्दीकी गेले अनेक वर्ष मुंबईमध्ये स्थायिक आहेत, मात्र असं असतानाही त्यांनी मराठीमधून शपथ न घेता इंग्रजी भाषेचा वापर केलेला आहे। आणि या संदर्भात बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या सोबत आहेत। कृष्णात, झिशान सिद्दीकींना मराठीचा वावडा आहे का हा प्रश्न साहजिक आहे पडणं, कारण इतके वर्ष मुंबईमध्ये राहून सुद्धा मराठीत शपथ घेण्याऐवजी आज त्यांनी इंग्रजी भाषेमधून शपथ घेतलेली आहे। यावरून आता वादविवाद आणि चर्चा सुरू होते, कारण झिशान सिद्दीकी यांनी मराठीतून शपथ घेतल्यामुळं अनेक जणांच्या भुवया उंचावल्या गेलेल्या आहेत। सभागृहामध्ये देखील जेव्हा इंग्रजीत शपथ घ्या अनेकांचे चेहरे जे आहेत ते पातळते होते, परंतु सर्वच सत्ताधारी गटातले जे आमदार उपस्थित होते, मंत्री उपस्थित होते, त्यांना देखील त्यांनी इंग्रजीतून शपथ घेणं जे आहे ते थोडे बहुत करून देखील पाहायला मिळत होतं। आणि गेली जन्मापासून मुंबईत राहतात आणि इथली मराठी भाषा अद्याप अवगत केली नाही का अशा प्रकारचा एक प्रश्न उपस्थित होतो, कारण गेल्या काही दिवसांपासून मराठी अनिवार्य करण्यासंदर्भात आणि हिंदीला विरोध केला जातो आहे महाराष्ट्रात आणि मुंबईत, आणि त्या पार्श्वभूमीवर झिशान सिद्दीकी यांनी अशा प्रकारची शपथ घेणं कितपत योग्य आहे असा एक प्रश्न निर्माण होतो। नक्कीच कृष्णात, तर खरं तर हा महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकणार आहे, कारण मुंबईमध्ये मराठी बोलली जावी, महाराष्ट्रात मराठी बोलली जावी असं अनेक नेत्यांकडून सांगितलं जातं। मराठीचा अट्टहास असायलाच हवा। आपण इतके वर्ष या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहतोय, मुंबईमध्ये राहतोय, आणि असं असतानाही आज जेव्हा आपण आमदारकीसाठी महाराष्ट्राचं आमदारकीचं पद आपल्याला मिळाल्यावर आपण जेव्हा त्या पदासाठी शपथ घेतो त्यावेळेस आपण मराठीचा वापर न करता आपण इंग्रजीचा वापर करतोय। यावरून झिशान सिद्दीकींना मराठीचं वावडं आहे का हा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलेला आहे। तर झिशान सिद्दीकी यांनी आज इंग्रजी भाषेमधून शपथ घेतलेली आहे। झिशान सिद्दीकींनी मराठीतून शपथ का घेतली नाही असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलेला आहे। झिशान सिद्दीकी अनेक वर्ष मुंबईमध्ये स्थायिक आहेत, मुंबईतल्या राजकारणामध्ये ते सक्रिय आहेत, इतके वर्ष ते काम करतायत, मात्र असं असतानाही आज जेव्हा त्यांना आमदारकी मिळते या आमदारकीची शपथ घेताना मराठी भाषेतून शपथ घेण्याऐवजी आज त्यांनी इंग्रजी भाषेमधून शपथ घेतलेली आहे। मराठी भाषेमधून शपथ का घेतली गेली नाही असा सवाल विचारला जातोय। आणि या संदर्भात बोलणार आहोत मनसे प्रवक्ते योगेश टिले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेशजी, आज झिशान सिद्दीकी यांनी महाराष्ट्राच्या आमदारकीची शपथ घेतली, मात्र ही शपथ घेताना इंग्रजी भाषेमधून शपथ घेतली गेली, मराठीतून शपथ घेतली गेली नाहीये। ही महाराष्ट्र सरकारच्या कानाखाली चपराक आहे। तुमच्या समोर सर्व मंत्री बसलेले असताना जर एक मंत्री महाराष्ट्रामध्ये इंग्रजीमध्ये शपथ घेत असेल तर ही तुमच्यासाठी तुमचे डोळे उघडणारी गोष्ट आहे। कारण ज्या गोष्टीसाठी शिवसेना भांडते असं सांगतायत ते महाराष्ट्राला की मराठीचे खरे पुरस्कर्ते आम्हीच आहोत आणि मराठीसाठी आम्ही कधीच माघार घेणार नाही, त्यांच्यासाठी ही दुसरी माघार आहे। एक प्रताप सरनाईक साहेबांनी घेतलेली माघार आणि आज प्रत्यक्ष मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या समोर घेतलेली ही दुसरी माघार। नक्कीच योगेशजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर झिशान सिद्दीकी यांनी आज इंग्रजी भाषेमधून घेतलेली शपथ म्हणजे महाराष्ट्र सरकारसाठी एक चपराक आहे अशी प्रतिक्रिया योगेश टिले यांनी दिलेली आहे। ज्या शिवसेनेकडून मराठी भाषा वापरली जावी अशी मागणी केली जात होती त्याच शिवसेनेच्या मुख्य नेत्यांसमोर आज झिशान सिद्दीकी यांनी इंग्रजी भाषेमधून शपथ घेतलेली आहे।